नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महा TETची डेट आलेली आहे, एक्झाम डेट आलेली 10 नोव्हेंबरला आपला पेपर आहे. जवळपास आपल्याकडे 45 ते 50 दिवसांचा कालावधी. या 45 ते 50 दिवसांमध्ये आपली गणितीय विषयाबाबत रणनीती काय असायला हवी ते आपण आज बघणार आहोत. प्रत्येक स्ट्रॅटेजी सेशन हा आपला असणार आहे की नेमके कोणता टॉपिक करायचा आहे, त्या टॉपिकमध्येही कोणकोणते सब टॉपिक करायचे आहेत, कोणकोणते सोडायचे आहेत. मग सर्वात पहिले म्हणजे की कोणते सर्वात अगोदर प्रिपेअर करायचे. साहजिक गोष्ट आहे, ज्याचं वेटेज जास्त तो आपण सर्वात पहिले प्रिपेअर करणार आहे. ठीक आहे. गणित विषयाचे सर्वात महत्त्वाचे व जास्त वेटेज असणारे टॉपिक आपण आज बघणार आहोत. सर्वात पहिले समजून घ्या की सर्वात जास्त वेटेज असणारा टॉपिक कोणता आहे. सर्वात पहिले संख्या, संख्या पद्धती व संख्येचे प्रकार हा टॉपिक जो आहे हा जवळपास 5 ते 7 क्वेश्चन कॅरी करतो. 5 ते 7 क्वेश्चन फक्त या टॉपिकवरनं येतात. संख्या, संख्या पद्धती व संख्येचे प्रकार 5 ते 7 क्वेश्चन आहे. मी याला 3 स्टार मार्क करतो. सर्वात अगोदर आपल्याला हा टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर 2 नंबर करायचा आपल्याला भूमिती, मग 3 नंबर क्षेत्रफळ व परिमिती. या दोघां मिळून जवळपास 7 ते 8 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात भूमिती आणि क्षेत्रफळ व परिमितीवरनं. 4 नंबर आपल्याला प्रिपेअर करायचं आहे बीजगणित. 5 नंबर आपल्याला सर्वात मेन म्हणजेच सांख्यिकी प्रिपेअर करायचं आहे, स्तंभालेख व वृत्तालेख. सर्वात मेन टॉपिक हा आपला एक. जवळपास याच्यावरनंही 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. 5 ते 7 क्वेश्चन, 7 ते 8 क्वेश्चन व 3 ते 4 क्वेश्चन. आपण कमीत कमी क्वेश्चन जरी पकडले 5, 7, 12 आणि 3, 15, जवळपास 50% वेटेज, 50% वेटेज हे आपल्या या 3 टॉपिकवर नाही. संख्या, संख्या पद्धती, भूमिती व क्षेत्रफळे आणि सांख्यिकी, स्तंभालेख व वृत्तालेख 50% वेटेज. बाकीचे हे एवढे जे आहेत ना, हे टॉपिक आणि हे सर्व मिळून 50%ला आहेत. आणि फक्त एवढेच टॉपिक संख्या पद्धती, भूमिती, क्षेत्रफळ, सांख्यिकी 50% वेटेज. त्यामुळे सर्वात पहिले आपल्याला हे टॉपिक प्रिपेअर करायचे. त्यातही पहिले संख्या पद्धती, भूमिती, क्षेत्रफळ, बीजगणित आणि मग स्तंभालेख, वृत्तालेख. आता बीजगणितचे बघा 2 ते 3 क्वेश्चन बघायला मिळतात. त्यानंतर वैवारी बघा 1 क्वेश्चन फिक्स आहे. वेग, वेळ व अंतर आला तर येतो, नाहीतर येत नाही. आपण 1 क्वेश्चन मानून घेतला. गुणोत्तर आणि प्रमाणचा 1 क्वेश्चन फिक्स आहे. त्यानंतर नफा तोटा, बहुपद, घातांक व करणी, लासावी मसावी, काळकाम, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज यामधील काही चॅप्टरचे क्वेश्चन येतात, काहींचे येत नाही. परंतु आपल्याला सर्व प्रिपेअर करायचे. हे झाल्याच्या नंतर सांख्यिकी झाल्याच्या नंतर सर्वात पहिले आपल्याला 6 नंबरला आपल्याला जो प्रिपेअर करायचा आहे तो आहे वैवारी. त्यानंतर प्रिपेअर करायचं आहे आपल्याला गुणोत्तर प्रमाण 7 नंबरला. त्यानंतर वेगवेगळे अंतर 8 नंबर, नफा तोटा व सूट 9 नंबर, बहुपदी 10 नंबर, घातांक, मग लासावी मसावी, काळकाम आणि मग व्याज प्रिपेअर करायचं आहे. आता बघा इथे मी कुठेही शेकडेवारी चॅप्टरचा उल्लेख केलेला नाही, परंतु शेकडेवारी चॅप्टर हा अंकगणितचा जीव आहे. ज्याला शेकडेवारी आणि गुणोत्तर प्रमाण जमला त्याला बाकी सर्व टॉपिक जमतात. त्यामुळे सर्वात पहिले शेकडेवारी प्रिपेअर करा आणि नंतर मग नफा तोटा व सूट, त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हा टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. आता रिजनिंगमध्ये बघा घड्याळ, कॅलेंडर, ठोकळा, पासा आणि संख्यामाला. घड्याळ कॅलेंडरचे दोघां मिळून 2 ते 3 क्वेश्चन फिक्स असतात. आतापर्यंत फक्त एवढेच टॉपिक आलेले आहेत, परंतु येणाऱ्या एक्झाममध्ये आणखीनही येऊ शकतात. आणखीनही वेगवेगळ्या टॉपिकवरचे क्वेश्चन येऊ शकतात. परंतु सर्वात पहिले आपल्याला हे 5 टॉपिक प्रिपेअर करून घ्यायचे आहेत. हे सर्व टॉपिकपैकी सर्वात पहिले आपल्याला कोणकोणते प्रिपेअर करणार? मग संख्या, संख्या पद्धती, बीजगणित, भूमिती, क्षेत्रफळे, वैवारी, सांख्यिकी, स्तंभालेख सर्वात पहिले हे प्रिपेअर केले. त्यानंतर मग हे बाकीचे प्रिपेअर करणार. आणि रिजनिंगमध्ये सर्वात पहिले हे 5 चॅप्टर प्रिपेअर करायचे आणि त्यानंतर मग बाकीचे चॅप्टर प्रिपेअर करायचे. हा झाला आपला ओव्हरव्ह्यू गणितमधील टॉपिकचा. आता बघणारे आपण की संख्या, संख्या पद्धतीमध्ये ॲक्च्युअलमध्ये याचे सब टॉपिक बघणार आहे की कोणकोणत्या टॉपिकवरती मॅक्सिमम क्वेश्चन आलेले आहेत आणि कोणकोणते टॉपिक आपल्याला प्रिपेअर करायचे.
आता बघा कोणकोणते प्रिपेअर करायचे मग आपल्याला. संख्या पद्धतीमध्ये सब टॉपिक सर्वात पहिले आपल्याला बेसिक प्रिपेअर करायचं आहे की नेमके पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय, वास्तविक संख्या कोणत्या, काल्पनिक संख्या कोणत्या, परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय. त्यानंतर आपल्याला बघायचे संख्येचे प्रकार. मग मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी व चौरस संख्या. आता यावरती आपल्याला मागच्या 4 ते 5 पेपरमध्ये चांगल्या प्रकारे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि ते सर्व क्वेश्चन यावरती विचारलेले संख्येचे प्रकारामध्ये. मूळ संख्या आपल्याला 1 पासून तर 200 पर्यंत प्रिपेअर करायचे आहेत. आता बऱ्याच जणांच्या 1 पासून 100 पाठ असतील, परंतु जर आपण PYQ बघायला गेलो तर 1 पासून तर 200 पर्यंतचे आपल्याला त्यांनी काय विचारलेले आहेत. जोडमूळ ओळखा, सहमूळ ओळखा, मूळ संख्यांच्या जोड्या ओळखा, या प्रकारचे क्वेश्चन आलेले. त्यानंतर संयुक्त, समसंख्या, विषम संख्या यामध्ये क्रमाने पुढील सम व विषम संख्या हा एक टाईप कव्हर करायचा आहे. त्यानंतर त्रिकोणी संख्या, पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या काढणे, त्रिकोणी संख्या असेल तर दिलेला असेल तर पाया काढणे, त्रिकोणी संख्या दिलेला असेल तर पाया काढून त्या पुढील संख्या काढणे, या प्रकारचे क्वेश्चन विचारले. रोमन संख्यांवरती क्रिया यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. स्थानिक व दर्शनी किंमत एक क्वेश्चन फिक्स यावरती. सोपा टॉपिक आहे. मी म्हणलेला की हा एक इझी सेक्शन आहे. सर्वात पहिले एकदा याला प्रिपेअर करा. त्यानंतर अपूर्णांक छोटा की मोठा शोधणे, याच्यावरही एक क्वेश्चन आपण पकडून चालू शकतो. अपूर्णांक छोटा की मोठा शोधणे एक क्वेश्चन इझी लेवल आहे. एकक स्थानचा अंक हा टॉपिक जरा त्यांनी SSC टाईप सारखा विचारलेला आहे. म्हणजे जसं की 12चा घातांक 83 याचे एकक स्थानचा अंक सांगा, या टाईपचे क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. मग काय करणार आपल्याला की हा एक सोपा टाईपच आहे, जास्त काही अवघड वगैरे नाही. हा एक प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या, 12ची कसोटी, 15ची कसोटी, 77ची कसोटी, 72ची कसोटी, या कसोट्या कशा तयार करायच्या आणि त्याच्या आधारावर कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात ते आपल्याला काय बघायचं आहे. म्हणजे मग विभाज्यतेच्या कसोट्या. आणखीन हा एक इम्पॉर्टंट टाईप आहे आपला हा. तो टाईप कोणता आहे समजून घ्या. अंकांपासून संख्या तयार करणे, म्हणजे अंक देतील ते 1, 2 आणि 3 या 3 अंकांपासून 3 अंकी संख्या तयार करा. मग यामध्ये येईल आपल्याला की अंक रिपीट नाही झाला पाहिजे किंवा मग अंक रिपीट करू शकतो. काही वेळेस 0 येईल, 0, 1, 2, 3 या अंकांपासून 4 अंकी संख्या तयार करा. मग याच्या बऱ्याच ट्रिक आहेत. ठीक आहे. मग मी सजेस्ट करेल की ट्रिककडे न जाता प्रॉपर कन्सेप्टला फॉलो करा. कारण TETमध्ये ज्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जात आहेत त्यामध्ये तुमचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बऱ्यापैकी चेक केले जाते. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी एकदा जर घेतली तुम्ही तर तुम्हाला ट्रिक ध्यानात ठेवायची गरज पडणार नाही. कुठल्याही प्रकारचा घुमावदार क्वेश्चन आला तर तो तुम्ही आरामशीर ओढवू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला की एककाचे रूपांतर, जसं की किलोमीटरमध्ये समजा की सेंटीमीटरचं मीटरमध्ये, मग ते किलोमीटरमध्ये, डेकाचं हेक्टामध्ये, या प्रकारचे एककाचे रूपांतर करून आपल्याला ॲन्सर काढायचा असतो. त्या प्रकारचे क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा आणखीन एक टाईप विचारला जातो, तो म्हणजे की संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज, 13 पासून तर 87 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज, 13 पासून 87 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज, वर्गांची बेरीज, घनांची बेरीज, याचे काही सूत्र आहे. तेवढे 4 ते 5 सूत्र जर पाठ केले की त्यावरही आरामशीर क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. हे झाले आपले 8 ते 9 टाईप. हे जर तुम्ही 8 ते 9 टाईप एकदा प्रिपेअर केले, प्रॉपर केले आणि एका टाईपवरती चांगल्या लेवलचे 8 ते 10 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तुम्ही, व्हरायटीवाले 8 ते 10 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तरीही तुमचे आरामशीर 30 पैकी 6 ते 7 क्वेश्चन प्रिपेअर होत आहे. नंबर सिस्टमवरती आलेला एकही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही जर तुम्ही हे प्रॉपरली तुम्ही एकदा प्रिपेअर केलं आहे तर. याच्या बाहेर वेगळं तुम्हाला प्रिपेअर करण्याची गरज नाही आहे. सर्वात पहिले हे प्रिपेअर करणार, त्यानंतर छोटे मोठे काही टॉपिक आहेत ते प्रिपेअर करायचे. ठीक आहे. आता बघू आपण भूमिती. आता भूमितीबद्दल बऱ्याच मुलांच्या मनातनं एक भीती बनलेली. ती भीतीचं रिझन असं आहे की याच्या अगोदर बऱ्याच मुलांचा भूमितीसोबत संबंध आलेला नाही आहे. ठीक आहे. भूमितीसोबत संबंध न आल्यामुळे त्यांना ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, जसं की त्रिकोण आहे, आता त्रिकोणाचे काय काय प्रॉपर्टी आहेत ते ध्यानात नाही आहे.
त्यामुळे मग काय होतं की बऱ्याचदा मुलांच्या मनात ना याबाबत एक फोबिया तयार होतो, भीती तयार होते. बट मी सांगेल की भूमितीमध्ये एकदा कन्सेप्ट प्रॉपर समजून घेतली, त्याच्या प्रॉपर्टी एकदा समजून घेतल्या आणि या प्रॉपर्टी जर तुम्ही लगातार 2 ते 3 दिवस रिव्हिजन मारलं, तर त्याच्यानंतर तुमचा एकही क्वेश्चन चुकणार नाही. मेन याच्यामध्ये कन्सेप्ट आणि प्रॉपर्टींचा सर्वात मोठा गेम आहे. ठीक आहे. आता बघा रोल आहे. भूमितीचे एकदा सर्वात पहिले प्रॉपर्टी चेक करणार, त्यानंतर कन्सेप्ट आणि प्रॉपर्टी दोघांचे रिव्हिजन मारणार. समजून घे की आता सर्वात पहिले काय करणार. भूमितीमध्ये जेवढं पण बेसिक, सर्वात पहिले सर्वचे सर्व बेसिक प्रिपेअर करायचे. मग बिंदू म्हणजे काय, रेषा म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे काय, किरण काय असतो, प्रतल काय असतं, एकरेषीय बिंदू कोणते आहेत, अनेकरेषीय बिंदू कोणते आहेत, सर्वच्या सर्व बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या. ठीक आहे. त्यानंतर बघा की नंतर कोन. मग रेषीय कोन म्हणजे काय, रेषीय जोडीतील कोन कोणते, परस्पर विरुद्ध कोन कोणते, व्युत्क्रम कोन कोणते, त्यानंतर संगत कोन कोणते, पूरक कोन, कोटी कोन, एकरूप कोन, परस्पर विरुद्ध कोन यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. जसं की एक्स प्लस वाय दोन कोनांची बेरीज जर 180 आली तर ते कोन एकमेकांचे पूरक कोन झाले. जर दोन कोनांची बेरीज 90 डिग्री आली तर ते एकमेकांचे कोटी कोन झाले. ठीक आहे. यावर हे क्वेश्चन विचारले गेले आहेत. त्यानंतर त्रिकोण. त्रिकोणाचे बघा सर्वात पहिले काय करणार की त्रिकोण बनतो कसा, नेमके त्रिकोण बनतो कसा याची एक मेन प्रॉपर्टी, महत्त्वाची प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीवर एक क्वेश्चन आलेला आहे, ती प्रॉपर्टी बघणार. त्यानंतर त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज, बाह्य कोनांची बेरीज किती असते, त्यावर काही प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टी चेक करणार. त्यानंतर त्रिकोणांचे प्रकार बघणार. आता त्रिकोणांचे कोनांच्या बेसवर काही प्रकार पडतात, काही साईडच्या बेसवर म्हणजे बाजूंच्या बेसवर काही प्रकार पडतात. ते सर्वचे सर्व प्रकार समजून घेणार. यावर एक क्वेश्चन आलेले आहेत की एक कोन 30 डिग्रीचा आहे, एक कोन 60 डिग्रीचा आहे, तर उरलेला कोन किती डिग्रीचा असेल व जो त्रिकोण आहे तो त्रिकोण कोणत्या टाईपचा असेल, यासारखे काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आता बघा हे झाले बाजू देतील, बाजूवर कोण आपला त्रिकोण ओळखायचा आहे यासारखे क्वेश्चन आले आहेत. त्यानंतर त्याच्या बेसिक प्रॉपर्टी एकदा कव्हर करणार. नंतर की क्षेत्रफळ. त्रिकोणाचे 3 सूत्र आहेत क्षेत्रफळ काढण्याचे, ते सूत्र एकदा बघून घ्यायचे आणि डायरेक्ट क्वेश्चन येतो त्यावर. त्यानंतर वर्तुळ. आता वर्तुळाच्या काही कन्सेप्ट आणि बाकीच्या काही कन्सेप्ट असं मिक्स करून एक क्वेश्चन बनतो. जर तुम्हाला सर्वात पहिले वर्तुळाच्या प्रॉपर्टीजवरती कमांड बनवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही वर्तुळाच्या प्रॉपर्टीजवरती एकदा कमांड बनवली, मग तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सर्वात पहिले बेसिक समजून घेणार वर्तुळाबाबत, त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज, जेव्हा काय असते, व्यास काय असतो, त्रिज्या काय असते, त्यानंतर त्याचा परिघ आणि नंतर त्यामध्ये क्षेत्रफळ, सूत्र कसे काढणार, सेक्टर म्हणजे काय, त्रिज्याखंड काय असतो. परिघावरती क्वेश्चन येतात की एक चाक आहे, त्याची त्रिज्या 15 सेंटीमीटर आहे, ते जर 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्याला किती फेऱ्या माराव्या लागतील, यासारखी क्वेश्चन बनतात. ठीक आहे. हे त्याचं प्रॉपर्टीज सर्वात महत्त्वाचे आहे. वर्तुळामध्ये प्रॉपर्टीज सर्वात मेन. त्रिकोण आणि वर्तुळ जर याच्यावरती सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्ही हे 2 टॉपिक जर चांगले प्रिपेअर केले तर तुमचा भूमितीमधला 70 to 80% गोष्टी क्लिअर होत आहे. त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला भूमितीमध्ये त्रिकोण आणि वर्तुळ याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. त्यानंतर बहुभुज म्हणजे मग चौकोन वगैरे की त्यावर क्वेश्चन विचारला गेला की एखादं बहुभुज असेल, जसं की चौकोन असेल, षटकोन असेल, याच्यामध्ये किती कर्ण तयार होऊ शकतात, यासारखे क्वेश्चन आलेले आहेत. तुम्हाला त्यावर कर्णचे सूत्र आहे, ते सूत्र, आंतरकोन, बाह्यकोन, त्यानंतर त्यांचे क्षेत्रफळ, हे सूत्र ध्यानात ठेवायचे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डाऊट पडतो की एवढे सारे सूत्र आहे, हे पाठ कसे करणार. सिंपल ट्रिक आहे, ती ट्रिक मी लास्टला सांगतो, लक्ष ठेवा फक्त. आता बघा पुढचा चॅप्टर आपला क्षेत्रफळ व परिमिती. क्षेत्रफळ व परिमितीमध्ये हा पूर्ण जो चॅप्टर आहे हा फक्त आपले जे काही सूत्र आहेत त्या सूत्रांच्या बेसवर आधारित आहे. जे सूत्रपाठ आहे त्याला यावर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. धरून चाला की यावरती 2 ते 3 क्वेश्चन फिक्स पडतात. क्षेत्रफळ व परिमिती 2 ते 3 क्वेश्चन फिक्स आहे. ठीक आहे. सर्वात पहिले आयत प्रिपेअर करणार, आयताचं क्षेत्रफळ, आयताची परिमिती, त्यानंतर हे कुंपणवरती येतात की असं एक आयताकार जागा आहे, त्या जागेला एक कुंपण करायचं आहे,
मग त्याची लांबी एवढी असणार, रुंदी एवढी असणार, मग त्या कुंपणाला खर्च किती येणार, या टाईपचे क्वेश्चन येतात. जसं की आयत आहे, आयताकार आकृतीमध्ये जे क्षेत्रफळ आहे त्यावर जसं की फरशा वगैरे बसवायच्या आहेत, मग किती फरशा बसवायच्या आहे किंवा मग खर्च किती येईल, या प्रकारचे क्वेश्चन बनतात. त्यानंतर वर्तुळात सांगितलं मी परिघाने क्षेत्रफळ, त्रिकोण, इष्टिकाचिती, वृत्तचिती, घन, शंकू, हे सर्वच्या सर्व जे टॉपिक आहेत सब टाईप, हे तुम्हाला इथे सूत्र एकदा पाठ करणार तुम्ही. त्यानंतर याच्या बेसवरचे काही क्वेश्चन, चांगल्या व्हरायटीचे क्वेश्चन लावायचे, म्हणजे बेसिक क्वेश्चन लावण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. आता एकदा जर हे क्वेश्चन जर प्रॉपरली जर तुम्ही अटेम्प्ट केले, प्रॉपरली एकदा जर प्रॅक्टिस करून गेले, सूत्रपाठ आहे, व्हॅल्यू पुट करायचे, ॲन्सर येतील, या टाईपचे क्वेश्चन असणार आहे. जास्त कुठल्याही प्रकारच्या ज्यामध्ये रॉकेट सायन्स लावण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. हे झालं आपलं बेसिक ओव्हरव्ह्यू क्षेत्रफळ व परिमितीमध्ये. त्यानंतर बघा, बीजगणितामध्ये तुम्हाला जेवढे पण सूत्र असणार आहे बीजगणितामध्ये, ते सर्वच्या सर्व सूत्र तुम्हाला पाठ करायचे. त्या सूत्रांच्या बेसवर काही क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. हे झालं बीजगणित बाबत. त्यानंतर बघा, बहुपद हा एक टॉपिक आहे, तो प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर एकचलीय समीकरण व द्विचलीय समीकरण यासारखे काही टॉपिक आहेत ते प्रिपेअर करायचे. त्यानंतर नफा तोटा सूट, पर्सेंटेज व रेशो मेथड. एकदा जर हे तुम्हाला जमलं तर नफा तोटा असेल, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असेल, तुम्ही आरामशीर यावरची क्वेश्चन टॅकल करू शकता. फक्त धरून चला की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते याला, आणि बाकीच्या टॉपिकवरती एकदम बेसिक क्वेश्चन विचारले गेलेत. जी काही क्वेश्चनची लेवल आहे ती फक्त संख्या पद्धती व भूमिती या चॅप्टरमध्ये दिसायला भेटते. बाकीच्या चॅप्टरमध्ये लेवल कमी आहे, जसे पोलीस भरतीची लेवल आहे जवळपास 30 लेवल आपल्याला बघायला मिळेल. त्याला आपलं की अंकगणितचं. त्यानंतर घड्याळ, कोण काढण्याचं एक सूत्र आहे, ते सूत्र पाठ करणार, 11m - 60h/2. त्यानंतर बघा, एक कॅलेंडरच्या मध्ये 3 टाईपचे क्वेश्चन विचारतात, ते 3 टाईपचे तिन्ही टाईप प्रिपेअर करणार. पासा, संख्यामाला यावरती क्वेश्चन विचारले गेलेत. ठीक आहे. एक अक्षरमाला पण प्रिपेअर करा, मे बी क्वेश्चन येऊ शकतो. हे झाले आपले गणित व बुद्धिमत्ताचे टाईप. आता हे जे टॉपिक आहे हे प्रिपेअर कुठनं करायचे, याची प्रॅक्टिस कुठनं करायची, ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. सर्वात पहिले समजून घ्या, मी लक्ष्मण गवारे. स्वतः सर्व क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण आपल्याच यूट्यूब चॅनलवरती करणार आहे. ठीक आहे. मॅथ विथ लक्ष्मण गवारे या यूट्यूब चॅनलवरती. मग आता करायचं काय काय ते समजून घ्या एकदा. सर्वात पहिले आपण चालू करणार आहेत नंबर सिस्टम. नंबर सिस्टमवरती 9 मेन टाईप आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार की एक टाईप घेणार, त्याची कन्सेप्ट, आणि त्या कन्सेप्टवरती विचारलेले जेवढे पण TETमध्ये PYQ आहेत, TETमध्ये विचारले गेलेले PYQ, हे PYQ एकदा मी काय करणार, कवर करणार. त्यासोबतच TET एक्झामची जी लेवल आहे त्यापेक्षा थोडीशी लेवल जास्त असणारे क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. ते प्रॅक्टिसचे क्वेश्चनची PDF कुठं भेटणार, मॅथ विथ लक्ष्मण गवारे यूट्यूब चॅनलवरती, टेलिग्राम चॅनल आहे आपलं, मॅथ विथ लक्ष्मण गवारे. तिथनं डेली तुम्हाला 30 क्वेश्चनची PDF भेटत जाईल. 30 क्वेश्चन घेणार, एका टाईपवरती तुम्हाला मी 10 ते 15 क्वेश्चन सेंड करत जाईल. डेली तुम्ही जर 30 क्वेश्चन जर प्रॅक्टिस केले, डेली 30 क्वेश्चन, एका महिन्यात तुम्ही 900 क्वेश्चन प्रिपेअर करताय. ठीक आहे. 900 क्वेश्चन म्हणजे धरून चला एका टॉपिकवरती तुम्ही 100 ते 120 क्वेश्चन जरी लावले तरी तुमचा तो टॉपिक चांगल्या प्रकारे प्रिपेअर होतो आहे. म्हणजे 900 क्वेश्चन म्हणजे धरून चला 8 ते 9 टॉपिक तुमचे एका महिन्यात प्रिपेअर होत आहे, ते पण एकदम बेस्ट लेवलवरती. ठीक आहे. आपण एक कन्सेप्ट घेणार, त्याचे TET PYQ लावणार, त्यानंतर आणखीन काही प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार, आणि त्या प्रॅक्टिस क्वेश्चनवरती आपण आधारित एका कन्सेप्ट 100% स्ट्रॉंग करून घेणार. ठीक आहे. या प्रकारचे असणार आहे. सर्वात पहिले आपलं नंबर सिस्टम चॅनल नंबर सिस्टमचे लेक्चर असणार. त्यानंतर मी भूमिती घेणार आहे, आणि त्यानंतर मग भूमितीच्या अगोदर स्तंभालेख व वृत्तालेख घेईल, व त्यानंतर आपण भूमिती व क्षेत्रफळाकडे येऊ. ठीक आहे. कोणाला काही जर डाऊट असेल
कोणता चॅप्टर पहिला घ्यायचा आहे किंवा मग कोणती कन्सेप्ट सर्वात पहिले घ्यायची आपल्याला ते कमेंटमध्ये तुम्हाला कळवायचं आहे. कोणता चॅप्टर घ्यायचा व कोणती कन्सेप्ट घ्यायची कमेंटमध्ये कळवायचे. आपण तो टॉपिक 100% कवर करणार. जेवढे पण कन्सेप्ट त्या टॉपिकमध्ये आहेत सर्व कन्सेप्ट TATमध्ये विचारलेले क्वेश्चन व आणखीन कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते पण क्वेश्चन आपण कवर करणार. ठीक आहे. आता करायचं काय, फक्त तुम्हाला डेली 30 क्वेश्चन प्रॅक्टिस करायची. एका दिवसात 30 क्वेश्चन. 30 क्वेश्चनला धरून चला की नॉर्मली आपण मानले 45 मिनिटं लागतील तुम्हाला सुरुवातीला. डेली 30 क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. या प्रकारे जर केले तुम्ही तर एका मंथमध्ये तुम्ही जवळपास 900 क्वेश्चन प्रिपेअर करताय. ठीक आहे. 900 क्वेश्चन म्हणजे धरून चला अराऊंड 8 ते 9 टॉपिक तुमचे एकदम बेस्ट लेवलवरती प्रिपेअर होतील. फक्त क्वेश्चनची लेवल त्या प्रकारे चूज करायची. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे. आणि जेवढे पण TATसाठी तयारी करताय आपण फ्री बॅच यूट्यूबवरती लॉन्च करतो आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंटमध्ये मला कळवायचे आहेत. तुमची कमेंट ही माझ्यासाठी इंधनाचं काम करणार आहे. माझे मोटिवेशन लेवल याने इन्क्रीज होईल. ठीक आहे. तुम्ही एक कमेंट करायची, सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि जे काही तुमचे डाऊट असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायचे आहे. आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओपासून काही ना काही फायदा झाला असेल. धन्यवाद.